रात्री माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावरती काही लोकांनी हल्ला केला होता. नेमकं हा हल्ला कशा झाला होता आणि याच्या मागचं कारण काय यासाठी आपल्यासोबत माजी आमदार शिरीष चौधरी आहे. दादा, रात्री हल्ला झालेला आहे, नेमकं कारण काय आहे याच्यावर सर्व? याचं कारण राजकीय दृष्टिकोनातून त्यांना हार पचवता आली नाही. माझा मुलगा नगराध्यक्ष झाला, त्यांची रॅली चालू असताना त्यांनी दगडफेक केली आणि नंतर समझोता झाल्यानंतर रात्री ते अचानक जवळपास 50-60 लोकांचा टोळका आलं आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणात आमच्या घरावर हल्ला केला. सशस्त्र हत्यार त्यांच्याजवळ होतं, गावठी पिस्तूल त्यांच्याजवळ होती आणि पेट्रोल बॉम्बही त्यांच्याजवळ होते. आमची गाडी पण जाळल्या, म्हणजे आमचं घर जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बॉम्ब जो आहे, पेट्रोल बॉम्ब तो गाडीवर पडल्यामुळे ती गाडी पण त्यांनी जाळलेली आहे. आणि ह्या अशा हल्लेखोरांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या नंदुरबार शहरामध्ये वाढतं, कारण याच्यामध्ये 2 नंबरचे धंदे करणारे जे लोक आहेत, काही लोकांवर मर्डरचे गुन्हे आहेत आणि अक्षरशः बिनधास्त 2 नंबरचे धंदे या मोठ्या प्रमाणात आहेत आणि यांच्या मागेही मोठा आका त्यांच्या मागे, कारण काल समझोता करत असताना त्यांचेही फोन मोठ्या प्रमाणात त्यांना येत होते आणि या आकावर कारवाई करावी अशी आम्ही सगळ्यांच्या परिवाराने पोलीस स्टेशनला माननीय पी.आय. साहेबांना सांगितलेलं आहे. आता यांनी योग्य ती कारवाई करावी. असे हल्ले कधी होत असतील आणि असे याच्यात होत असतील तर हे कुठपर्यंत हे म्हणजे सहन करावं आणि कुठपर्यंत या महाराष्ट्राची जे गृह खातं आहे, हे गृह खातं कुठपर्यंत लक्ष घालेल हे सांगत, कारण प्रत्येक वेळेस हे असे हल्ले होत असतील आणि प्रत्येक वेळेस असा दहशती माजवत असतील तर यांच्यावर केव्हा कारवाई होईल आणि केव्हा करतील ही अपेक्षा. दादा, पण हा जो प्रकार जो आहे हा प्री प्लॅनिंग झाला असं देखील आपण सांगतायत, आणि नेमकं यामागं कोण आहे, काय सांगणार आपण? निश्चितच त्यांनी हा सगळा प्रकार प्री प्लॅनिंगने केलेला आहे. त्यांनी सगळ्या गाड्या वगैरे बुक करून हल्ला करून लगेच ते गाड्यांमध्ये प्रसार झालेले आहे आणि याच्यामध्ये काही शहरातले मोठे नेते त्यांच्या पाठीशी त्यांना हे करतायत. कारण मी ज्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये गेलो त्यावेळेस पोलिसांनाही त्यांना फोन आलेला आहे. पोलिसांना ज्यांचे ज्यांचे फोन आलेले आहेत ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. हा जो काही प्रकार झालेला आहे, हा सर्व राजकारणाचे प्रकार आहे का काही जुनी भांडणे किंवा काही जुना काही वाद आहे आपल्याला मग काही? जुना कुठलाच वाद नाही आहे आणि हा सगळा राजकारणाचे प्रकार आहे. त्यांना हार पचवता आली नाही आणि आमची बदनामी करण्यात याच्याने, कारण माझा मुलगा या कमी वयामध्ये उपनगराध्यक्ष झाला हे त्यांना सहन झालं नाही आणि ह्याच हिशोबाने हे राजकीय षडयंत्र त्यांनी आमच्यावर रचलं, जेणेकरून आमचे परिवार बदनाम व्हायला पाहिजे या हिशोबाने त्यांनी हे सगळं कार्यरत केलं. निश्चित हा जो प्रकार घडलेला हा सर्व राजकारणाचाच भाग आहे, आणि आमच्या घरामध्ये चांगलं नगराध्यक्ष पद जे उपनगराध्यक्ष पद जे आहे ते आल्यामुळं त्यांना हार पचवता आलेला नसल्यामुळं हा सर्व जो हल्ला जो आहे तो केला असल्याचं वक्तव्य जे आहे ते माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केलेलं आहे. जितेंद्र वैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.